नमस्कार मित्रांनो, मी शावयर फर्नांडिस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एन्जॉय एव्हरी मोमेंट. मी इथं कुवेटला असतो. इथं थोडंसं छोटंसं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता की मी मँगो ट्रीज लावलेले आहे. मँगोचं झाड आहे. याला आता 1.5-2 वर्ष होणार लावलंय. तर एवढंसं झालंय ते मी दाखवू शकतो. इथं आम्ही पोटॅटो पण टाकतो, नंतर लाल भाजी, भेंडी, चिडके असे लावतो झाडं आणि होतात पण. लास्ट इयरला पोटॅटो लावलेले, बटाटे घातलेले आणि चांगले झाले. तरी 1-2-3 किलो भेटले बटाटे. टोमॅटो लावलेले, टोमॅटो तर खूपच भेटले. पोपळींची बाग म्हणून एक व्हिडिओ टाकलाय माझ्या चॅनलवर आहे, जाऊन बघू शकता. आणि काल अचानक वारा आला आणि फणसाची फांदीत तुटली. त्या साईडला एक मोठा फणस होता, ती फणसाची फांदीत तुटली आणि त्या पोपळीच्या झाडावर पडली. आणि त्यातल्या 1-2-3 पोपळी मोडल्या. एकतर पोपळीचं झाड चांगलंच हे झालंय. आता ते पाहूया होतंय नाही होतंय. एवढा खर्च करून एवढी मेहनत करून असं झालं की जरा दुःख होतंय. पण निसर्गामध्ये जे घडतंय त्याला कोण काय करू शकत नाही. ती नैसर्गिक घटना आहे, त्याला कोणच काय करू शकत नाही. तर ती पोपळी आणि आताचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला टाकणार. तर चांगल्या अशा झालेल्या पोपळी त्या झाल्यात, त्यांना खत टाकलंय, शेणखत टाकलंय आणि चांगल्या अशा झाल्यात. त्यांना पोपळी चांगल्या तुम्ही पाहू शकता. मी टाकणार आहे याच्या पुढे मग व्हिडिओमध्ये, तुम्ही ते पहा. कारण मी इथं कुवेटला आहे, तिकडे बघतोय ते पोपळीच्या झाडांना. आणि काल त्यानं ते सर्व साफ केलंय. तो साफ करताना पण तुम्हाला दिसेल. ते जेव्हा झाड पडलंय तिकडं पोपळीवर, त्यानं ते काढलंय, तिथनं साफ केलंय. ते पणसाची डाळी सर्व काढून टाकल्या साईडला. तर ते पण व्हिडिओमध्ये दिसेल. पण त्या पोपळी चांगल्या झाल्यात आणि चांगल्या अशा आता हरव्या झाल्यात आणि चांगल्या झाल्यात. तर ते पण मी पुढे. हे पहा, ही पहिले मँगो ट्री ही लावली, मँगो ट्री लावलेली, मँगोचं झाड. म्हणजे पारंबी घातलेली रुजत, ते रुजून आले आणि एवढं मोठं झालंय. त्याला डाळी आलेल्या आहेत 1-2-3. इथं सहसा ही मँगोची झाडं, काजूची झाडं वगैरे अजून आमच्या तिकडे जे होते ते होत नाही. कारण इथं गरमी जेवढी आहे, खूप गरमी असते. तुम्ही पाहू शकता हे ऊन. मला असं समजणार नाही, पण गरमीच मी सांगितली तर गरमी 40 डिग्रीच्या वरच असते, 40-50 डिग्रीच्या वर असते. इकडे पाहू शकता ही तांबडी भाजी आहे. ही आता चांगली आहे, खायला होणार, चांगली आहे, थोडी आहे. ही पहिल्यांदा टाकलेली, ते फुलून गेले, सुकून गेले. आणि इकडं फुलांची, इकडे तसे खजुराशिवाय होत नाही काही. इथं झाड फक्त खजुराचीच झाडं इथं जास्त आहेत आणि खजूर होतात. इथं हे एक आहे आंब्याचं झाड. हे मी शेगलाचं हे काढून लावलेले फांदी इकडनं. ती होते बघा, एवढी मोठी झाली आता, होते ती शेगलाची. आणि हे आंब्याचं झाड आहे. हे इकडे एक आंब्याचं झाड आहे. हे खजूर पाहू शकता. हे खजूर असे पिकतात. हे पिकतात खजूर. आता इथं आम्ही बटाटे लावलेले, ते काढलेत. आणि इथं हे 2 राहिलेले बटाटे ते आलेले रुजून, ते सुकले जातात. आणि इकडं पाहू शकता, इकडं पूर्ण आम्ही मिरच्या वगैरे लावलेल्या. आणि चिटकीची झाड आले, चिटकी इथं आली चिटकीची झाड. हे जे रोपं दिसतात ना, ही चिटकीची झाड पाहू शकता. इकडे आली, ते 10-15 अशी आलेली आहेत. इथं पूर्ण टाकलेली त्याला आलेली आहे ती चिटकीची झाड. अशी पूर्ण खजुराचं झाड आहे. याला आता काय, या खजुराच्या पानामुळे यांना सावळी भेटते. नाहीतर इथं उन्हामध्ये सहसा, आता गरमीच्या दिवसांनी सहसा होणं अशक्य आहे इकडं अशी झाडं होणं. कारण ते एवढी गरमी आहे इकडं ना, त्या गरमीमध्ये ते
होऊ शकत नाही, सुकून जातात. कार कंटिन्यू पाणी आणि वर ती हे असते, हे आमच्यासारखी माती नाही, ही रेती आहे, रेतीसारखी ते माती आहे, वाळवंटासारखी. त्यामुळे ते पाणी आतमध्ये मुरत राहतं. आमच्यासारखी जमीन ओलीत राहत नाही. जशी आमच्या इंडियाला जशी ओली राहते माती पाणी टाकल्यावर, तसं राहत नाही. तर ते पाणी मुरतं आणि लगेच सुकून कोरडी होते जमीन. त्यामुळे झाडं होणं शक्य नाहीच असं. पण इथं हे खजुराच्या झाडांचे पानं असे आलेत, त्यामुळे इथं खाली सावळी आहे. आणि इथं आहे एक किस्मत कनेक्शन, किस्मत म्हणून आहे, गार्डनचे टेक केअर करतो, गार्डनसाठी पाणी देतो, झाडांना पाहतो, असं आहे. ही अशी छोटंसं गार्डन. अजून तांबडी भाजीची बीज आहेत, ते टाकायला पाहिजेत आणून इकडं. ते बघूया आता कधी टाकायला टाइम भेटणार तसं टाकतो. इथं जागा खाली आहे, इथं टाकायचं म्हणजे खायला भेटतं, 1-2 टाइम खायला भेटता, चांगलं आहे. थंडीच्या दिवसांनी काही पण करू शकता, एवढी पेस आहे तर काही पण टाकू शकता. भाजी कुठची पण, मुळ्याची भाजी, तांबडी भाजी जाऊ दे, लाल भाजी, नाहीतर अजून काय बटाटे पण टाकू शकता. येतात अजून मिरच्या येतात, कॅप्सिकम येतात, टमॅटो येतात. टमॅटो तर चांगलेच होतात, टमॅटोची झाडं तर चांगलीच होतात, मस्तच. असं हे गार्डन आहे इकडं. हे आताच आलेलं आहे, 2 महिन्यापूर्वी हे टाकलेलं आहे, पण आले आंब्याचं झाड. आणि ही अशी इकडं जागा आहे, आमचे रूम आहेत इकडं राहण्यासाठी. हे पूर्ण पाहू शकता ऊन किती आहे. ती मोडली मुशाब.
पण पाहिलं मी जे दाखवलेलं गार्डन कुवेटचं कसं आहे आमचं गार्डन. अजून पण इथं आता भाज्या टाकणार आम्ही, पाहूया कधी टाइम भेटतो तसे टाकणार. आणि मी जो व्हिडिओ टाकलेला पोपळींचा तो पण पाहिला असेल. तो जो पहिला व्हिडिओमध्ये पोपळी कशा दिसतात आणि आताचा जो व्हिडिओ आहे, आता जो व्हिडिओ मी टाकलाय तो त्यामध्ये पोपळी कशा हिरव्यागार आणि चांगल्या झाल्यात, शेणखत पाणी वगैरे भेटून त्यांना चांगल्या झाल्यात. आणि काल अचानक झाडाची फांदी तुटली फणसाच्या झाडाची आणि ती पोपळी वर पडली. त्यामध्ये 1-2-3 पोपळी मोडल्या आहेत. एक पोपळ तर तुम्ही थंबनेल मध्ये मी दाखवलेली आहे ती तर चांगलीच हे झाली, मोडली सारखीच. तर पाहूया, ती पोपळ कदाचित होऊ शकते, पण दुःख होतं. पण नियती पुढे माणूस काहीच करू शकत नाही. तर ते होईल, कारण एवढी मेहनत करून असं काहीतरी एक झाड पण झालं, असं काहीतरी घडलं तर दुःख होतच. पण नियतीला कोण काय करू शकणार. तर हा व्हिडिओ इथंच थांबूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत घरच्यांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, हसत खेळत राहा आणि एन्जॉय एव्हरी मोमेंट.